दौंडच्या यवतमधील राड्या प्रकरणातल्या आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 15 आरोपींना 6 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली। दौंड न्यायालयानं हा निर्णय दिला। हिंदूंच्या सभांमध्ये इतर कोणत्याही धर्माचा द्वेष केला जात नाही। कोणी हिंदूंची बाजू घेत असेल तर कुणाला ॲलर्जी होण्याचं कारण नाही, असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलंय। तर जिहादच्या विरोधात कोणी आवाज उचलत असेल तर त्याच्या विरुद्ध बोलण्याची कोणी हिंमत करू नये, असं देखील राणे यांनी म्हटलेलं आहे। जिहादच्या विरोधात कोण आवाज दौंड हा शांत तालुका आहे। कधी कधी अशा घटना घडत असतात। आमचा तालुका शांत करण्याची सर्वांना जाणीव आहे, असं विधान आमदार राहुल कुल यांनी केलं। तर आरोपीच्या समाजातल्या लोकांनी देखील त्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचं त्यांनी सांगितलंय। आता त्यांनी रमी खेळणं बंद केलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे, असं विधान प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी माजी कृषी मंत्री कोकाटे यांना उद्देशून केलेला आहे। रमीमुळे लाखो शेतकरी शेतमजूर यांच्यावर आर्थिक संकट आलेलं आहे। यासाठी माणिकराव कोकाटे यांनीच पुढाकार घेऊन हा गेम बंद केला पाहिजे, असं देखील कडू यांनी म्हटलंय। माणिकराव कोकाटे यांनी अजित पवारांना खोके दिले असावेत, त्यामुळे अजित पवारांनी त्यांचं मंत्रिपद काढलं नसावं, अशी टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली। तर क्रीडा खात्याला कलंक लावण्याचं काम रमी मंत्री करतील, असा टोला देखील त्यांनी लगावला। राज्याचे नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महसूल दिनालाच अधिकाऱ्यांना अजब सल्ला दिला। सरळ काम सगळेच करतात, एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात, त्याची माणसं नोंद ठेवतात, असं अजब विधान दत्ता भरणे यांनी केलं होतं। त्यांच्या या विधानाचा विरोधकांनी समाचार घेतलाय। दत्ता भरणे हे हाडा मांसाचे शेतकरी आहेत, असं त्यांनी सांगितलं। 90% आमदार खासदार शेतकरी आहेत, मात्र त्यांचा हाड आणि मांस दोन्ही आमच्या कामासाठी येत नाही, असं विधान बच्चू कडू यांनी केलेलं आहे। तर फडणवीस अर्थतज्ञ राजकारणाचे चाणक्य आहेत, मात्र ते शेतकऱ्यांचे सैनिक होऊ शकले नाही, त्याचं दुःख आहे, असं बच्चू कडूंनी म्हटलंय। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी दत्ता भरणे यांच्या वक्तव्याची पाठराखणी केली। वक्तव्याचा आपण चुकीचा अर्थ घेतो, असं भुजबळांनी म्हटलंय। लोकांची कामं केली की लोक आपली आठवण ठेवतात, असं त्यांना म्हणायचं असेल, असं भुजबळांनी म्हटलंय। पुरंदरला विमानतळ होणं ही अनेक वर्षांपासूनची लोकांची मागणी आहे। विमानतळ प्रकल्प राबवण्यासाठी राज्य सरकारनं भूसंपादन हस्तांतरण करण्याची कार्यवाही प्रशासकीय पातळीवर सुरू केल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। प्रत्येकाला विश्वासात घेऊन भूमिपुत्रांना न्याय देऊ, असं देखील मोहोळ यांनी म्हटलंय। जालन्यात महापालिकेवरनं शिवसेना भाजपमध्ये तणाव निर्माण झालाय। महापौर पदावरील दाव्यावरनं शिवसेना भाजपात वाद निर्माण झाला, तर कट्टर विरोधक खोतकर गोरंट्याल महायुतीमध्ये एकत्र येऊनही त्यांच्यातला वाद कायम आहे। राजकारणामधील टीका आता या नेत्यांच्या कुटुंबापर्यंत येऊन पोहोचली आहे। सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डुवाडी इथं मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली। यात संघटन मजबूत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेत अभिषेक पूजा केली आहे। त्र्यंबकेश्वराच्या दर्शनानंतर पंकजा मुंडे यांनी कुशाव्रताची देखील पाहणी केली। कुशाव्रतावर पाणी प्रदूषणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर असून त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पाहणी केली आहे। संभाजीनगरमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात युवा सेनेनं आंदोलन केलं। चव्हाणांनी सनातन दहशतवाद असा शब्द वापरल्यानं युवा सेनेनं आंदोलन केलं आहे। यावेळी चव्हाणांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला आहे। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या विधानानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत। अकोल्यातही शिवसेनेच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं। कार्यकर्त्यांनी शहरातल्या मुख्य चौकात एकत्र येत चव्हाणांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे। जालन्यात पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवा सेनेनं जोडे मारो आंदोलन केलंय। पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतवाद नाही तर सनातनी दहशतवाद म्हणा, असं वक्तव्य केलं होतं। या वक्तव्याचा जालन्यात युवा सेनेनं निषेध नोंदवलाय। मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी नोकरीत समावेश करा, या मागणीसाठी सांगलीत बेमुदत उपोषण सुरू आहे। नोकरीमध्ये कायम करेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार अशी भूमिका तुकाराम बाबा महाराजांनी केली आहे।
छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात छावातर्फे आंदोलन करण्यात आले। यावेळी आमदार, खासदार, मंत्री यांच्या फोटोवर पत्ते खेळत सरकारचा निषेध करण्यात आला। माणिकराव कोकडे यांचा राजीनामा न घेतल्याने छावा संघटनेने हे आंदोलन केलेलं आहे। भारताचं नाव जागतिक स्तरावर नेणाऱ्या दिव्या देशमुखचा आज महाराष्ट्र सरकारच्या वतीनं सत्कार करण्यात आला। यावेळी शासनाच्या वतीनं 3 कोटी रुपये पुरस्कार म्हणून देण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबतची माहिती दिलेली आहे। पुढच्या काळात भारताला दिव्याकडनं अपेक्षा आहेत असं देखील त्यांनी म्हटलं। महिला बुद्धिबळ विश्वविजेत्या दिव्या देशमुखचं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी तिच्या निवासस्थानी जाऊन अभिनंदन केलेलं आहे। तर दिव्याचं कर्तृत्व दिव्य असल्याचं म्हणत तिचं कौतुकही केलं। पंढरपूर शहरातल्या मुख्य मार्गावर पोलिसांनी रूट मार्च काढलाय। आगामी सण उत्सवादरम्यान शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी रॅपिड ॲक्शन फोर्स पोलिसांनी रूट मार्च काढलाय। 5 पोलीस अधिकारी, 48 अंमलदार आणि रॅपिड ॲक्शन फोर्समधील 33 जवान यात सहभागी होते। यवतमाळच्या कळंबमधील दत्तापुरात श्यामादादा कोलाम यांची पुण्यतिथी आणि लाभार्थी सोहळा आयोजित केला होता। या सोहळ्याला मंत्री संजय राठोड आणि मंत्री अशोक उईके यांची उपस्थिती होती। यावेळी क्रांतीवीर श्यामादादा कोलाम यांच्या नावानं उद्योगासाठी विशेष पॅकेज जाहीर करणार असल्याची घोषणा मंत्री अशोक उईके यांनी केली आहे। कोल्हापुरातल्या वर्षानगरमधील भर नागरी वस्तीत प्रस्तावित असणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला नागरिकांनी तीव्र विरोध केलाय। प्रकल्पाचं काम सुरू करण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी चांगलंच सुनावलं। यावेळी अधिकारी आणि नागरिकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली। नांदेडमधल्या रस्त्याचं डांबर हातानं उकरून काढतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते। याबाबत सार्वजनिक मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली। रस्त्यांची बोगस कामं करणाऱ्या कंत्राटदारांना रस्ता पूर्ववत करून देण्याचा आदेश दिले असून या कामांबाबत अहवाल मागितला असल्याचं भोसलेंनी सांगितलं। पुण्यातल्या बारामतीमध्ये रील बनवण्यासाठी फुटपाथवरून वेगात दुचाकी चालवल्याप्रकरणी एका तरुणावर बारामती वाहतूक पोलिसांनी कारवाई केलेली आहे। या कारवाईमध्ये सदर दुचाकी जप्त करण्यात आली। त्याचबरोबर तरुणालाही पोलिसांनी अटक केली। मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर खंडाळा घाटात पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या एका खासगी बसला अचानक आग लागली। प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे प्राण वाचले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे।